नमस्कार मित्रांनो, मी वैभव मिश्राम SR ॲग्रो फार्मच्या फॅमिलीकडून आपले स्वागत करतो. तर भरपूर लोकांची इच्छा होती की शेडवरती एक डिटेल व्हिडिओ यावा. तर शेडमध्ये लागणारे पाईप, एकूण एक पाईप, शेडमध्ये लागलेल्या शीटा, शेडमध्ये लागलेली प्लास्टिकची फ्लोरिंग, शेडचा पाया, शेडच्या पायऱ्या, याचा एक डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर मित्रांनो, ह्या शेडची लांबी रुंदी आहे 80 बाय 40, 80 लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. हा शेड जवळपास 250 ते 300 शेडांच्या कॅपॅसिटीचा आहे. तर या शेडला आपण खाली 4 बाय 4चे पाईप वापरलेले आहेत, ज्याच्यावरती आपला शेडचा पूर्ण स्ट्रक्चर उभा आहे. ह्या शेडचे पूर्ण जे पाईप आहेत हे 20 फुटाचे आहेत. आपला शेड जमिनीपासून पूर्ण 20 फूट उंच पाईप लावलेले आहेत आपण. त्यामध्ये 2.5 फुटाची आपण चॅनल बनवलेली आहे. साईडला आपला 10 फूट आहे, म्हणजे मध्यभागी 12.5 फूट व साईडला 10 फूट असा आपला शीटचा उतार आहे. या आपण खाली बेसला भरपूर लोक म्हणतात की खूप लोखंड लागतो. प्लास्टिकच्या शीटांसाठी असा खूप काही लोखंड लागत नाही. आपण 2 बाय 4चे उभे पाईप या शेडला मारलेले आहेत व प्लास्टिकच्या शीट आहे आपल्या 1 बाय 1चा पाईप व त्यावरती एक 25/5ची पट्टी किंवा 25/3ची पट्टी ती मारून आपण त्या प्लास्टिकच्या शीटा फिट केलेल्या आहेत. सोबतच सर्वांना वाटतं विंचिंग कशी लावायची. सर्वात स्वस्त व सर्वात म्हणजे कमी पैशामध्ये विंचिंग शेडी पालनाच्या शेडला कशी लावायची यावरती एक लवकर व्हिडिओ येणार आहे. हे आपण सर्वात कमी या एका साईडला आपल्याला 5,000 रुपये खर्च आला. त्या 5,000 रुपयाच्या एकूण एक वायराचा खर्च, विंचिंग मशीनचा खर्च, ताडपत्रीचा खर्च, त्यानंतर पाईपाचा खर्च त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. सध्यापुरती या व्हिडिओमध्ये आपण शेडच्या गोष्टी बोलणार आहोत. तर हा जो आपण या शेडचा लोहा घेतला होता, हा आपण घेतला होता 5 लाखाचा. चालेल, 5 लाखाचा कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटर मध्ये ऍड करा, सर्व समजेल. 5 लाखाचा आपण लोखंड घेतला. त्यानंतर आपण सिमेंटच्या शीटा घेतल्या होत्या. 45,000च्या आपल्या सिमेंटच्या शीटा झाल्या होत्या 3200 स्क्वेअर फूट साठी. ती आपल्याला शीट आणतपर्यंत 5,000 रुपये भाडा लागला, म्हणजे झाले 50,000 रुपये. बरोबर. त्यानंतर आपण ही जी लोखंडाची जाडी वापरलेली आहे आपल्या शेडला, बाजूला गेटला, शेडला, बाजूला, ही आपली झाली होती 20,000 रुपयांची. बरं. त्यानंतर आपल्याला बाजूच्या टीनं लावले आहेत. आपल्या शेडला 3.5 फुटाची टीनं लावलेले आहेत साईडला, जेणे की शेडांना थंडी हवा जी आहे किंवा पिल्लांना थंडी हवा एकदम लागायला नको, त्याच्यामुळे आपण हे 3.5 फुटाच्या साईडला टीनं लावलेले होते. लांबी रुंदी सोबतच ह्या शेडचा जो गाला आहे हा 14 बाय 15चा आहे. 15 असा उभा आणि 14 आडवा. परत आपली जी ही गॅप आहे, ही गॅप 7 फुटाची आहे. त्यानंतर हा जो झाला आपला 40 बाय 80चा जो शेड म्हणला मी तुम्हाला, तर तो किती झाला? 14 + 14 28 + 7 म्हणजे 35. परत ज्या झऱ्या आहेत आपल्या शेडच्या बाजूला, ह्या 2.5 फुटाचा आपण बाहेर सोडला आहे. इकडे 2.5 व इकडे 2.5 म्हणजे झाला 40 बाय सरळ लांब 80 असा शेड आहे. ही आपली जी गव्हाण आहे ही 1 फुटाची आहे. त्यामध्ये आपण गव्हाण बनवते वेळी 1.5 फुटाचा टिनाचा रोल घेतला होता, त्याला आपण फोल्ड केलं, तेव्हा ही 1 फुटाची गव्हाण तयार झाली आपल्याकडे. त्यानंतर आपली जी ही हाईट आहे ही 3.5 फुटाची आहे, कारण टिने आपला 3.5 फुटाचा आहे आणि हा आपला जो आहे ब्लॉक हा 3.5 फूट उंच आहे. त्यामध्ये आपण 1 बाय 1चे 3 पाईप वापरलेले आहेत. आपली प्लास्टिकची फ्लोरिंग झाली होती 4.5 लाख रुपयांची आणि त्यात आपल्याला लागला 20,000 रुपये भाडा, म्हणजे ते झाले 4,70,000 रुपये. त्यानंतर हे आपले टीनं झालेले होते 30,000 रुपयांचे. त्यानंतर हा शेड माझ्या मित्राने बनवला, हर्षल कावडे, हर्षल फॅब्रिकेशन भंडारा. त्याने आपल्याकडनं ह्या पूर्ण शेडचा चार्ज घेतला होता 1,80,000 रुपये. त्याच्यामध्ये हा शेड पूर्ण उभा करणे, शेडचा पाया बनवणे, त्यानंतर शेडची फिटिंग्स, डोंग्या, त्यानंतर ही प्लास्टिकची फिटिंग व शेडचा 1 वर्षाचा मेंटेनन्सचा खर्च त्याच्याकडनं. फक्त माझा मित्र आहे म्हणून तुम्हाला जर त्याच्याकडनं बनवायचं असेल तर शेडला काही तुटफूट झाला तर 1 वर्ष मेंटेनन्स तो आपल्याकडनं फ्री करून देईल. त्यानंतर 50,000 रुपयाला आपण फाउंडेशनला खर्च केले. फाउंडेशनचे गड्डे, फाउंडेशनचा बीम, फाउंडेशनचा सिमेंट, याला आपल्याला 50,000 रुपये लागले. त्यानंतर ह्या ज्या डोंग्यात आपल्याला 1,000 रुपयाची एक डोंगी पडली टीनासहित, तर त्याचे आपल्याला लागले 10,000 रुपये. बरोबर. तर आता याचं कॅल्क्युलेशन लावा, किती झाले? 13,30,000 रुपये. 13,30,000 मध्ये आपला हा शेड पूर्ण बनवून तयार झाला. त्यामध्ये एक गोष्ट सुटली, पाण्याचे टप. पाण्याचा टप आपल्याला पडला होता 400 रुपयाचा, समृद्धी कंपनीचा, वॉरंटी सहित 2.5 वर्षाच्या. आपले 10 टप लावल्यात म्हणजे 4,000 रुपये. व आपल्याला 16,000 रुपये जे आहे ते या पाण्याच्या पाईपलाईनला लागले. त्यामध्ये 10 नळं, पाण्याची पाईपलाईन व पाण्याची फिटिंग आली. आता तुमच्या एरियानुसार होऊ शकते फिटिंगचा खर्च कमी जास्त. माझ्या एरियानुसार मी तुम्हाला खर्च सांगितलाय टेंटेटिव्ह, तर तुम्हाला 13 लाखाच्या जवळपास हा शेड पडतो. आता मला सांगा मित्रांनो, अजून किती स्वस्तात एका शेतकऱ्याने शेड बनवावा? शेतकरी तर नाही, मी शेतकऱ्याचा मुलगा, मी असं खूप धनाढ्य घरचा मुलगा नाही, पण मी जेवढा कमी मध्ये शेड होऊ शकतो
तेवढ्या कमी मध्ये हा शेड रेडी केला. मला सांगा कसा आहे आपला शेड, सर्वांनी कमेंट करा की खरंच हा शेड मला परवडला का. नंतर तुमच्या एरियामध्ये किती रुपयांमध्ये हा शेड बनवू शकतो. यासारखे शेड शेळी पालनासाठी बनवायचे गरजेचे आहेत का. भरपूर ठिकाणी असं होतं की मला खूप लोक सजेस्ट करतात की जमिनीवरचा शेड बनवला असता इतका पैसा तर इकडे धोका नाही, भरपूर ठिकाणांवरती बिबट्यांचा धोका असतो. मी हा लेबरच्या प्रॉब्लेममुळे शेड बनवला, कारण आपल्याकडे पहिलेच लेबरची कमी आहे व झाडझुडीला त्रास होतो. एवढ्या मोठ्या शेडला झाडझूड करायला खूप वेळ लागतो आणि लेबरही लागतो. त्यामुळे एकदाचा बनवला. आमच्या इकडे भंडारा जिल्ह्यामध्ये पाणी खूप असतो सतत 4-4, 5-5 दिवस, त्यामुळे पाण्याचा त्रास नको व्हायला म्हणून हा आपण शेड रेडी केला. परत जनावरांचा त्रास नको व्हायला आपण या शेडला जाडी मारली. एवढ्या वरती तर बिबट्या कुठून येणारच नाही. तुमच्याकडे जर जनावरांचा त्रास असेल तर मी हमखास तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हा शेड बनवा. नंतर तुमच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम असेल, सर्वात मोठा आजच्या जमान्यामध्ये प्रॉब्लेम आहे शेळी पालनासाठी लेबर. जर तुम्हाला लेबर कमी करायचा असेल तर हा शेड नक्की बनवा. तर पहा, 2 लाख रुपये जास्त जातील, पण जर तुम्ही डेली इथं 300 रुपयाचा लेबर लावला झाडायला फक्त शेड, तर तुमचा 2 वर्षातच तेवढा पैसा गुंतून जातो. हा एकदा लावा, 15 वर्ष मोकळा विषय. परत ही जे शीट आहे तुम्हाला दिसतंय, शेड दाखव. शेड मध्ये कुठेही कचरा नाही आणि या शेडला 1.5 वर्षात कधीही झाडू हा लागलेला नाही. या शेडला झाडूची काही गरज नाही. त्यानंतर याला दवाई मारा, वर्षातून 6 महिन्यातून पाणी मारा, 0 मेंटेनन्स असा हा शेड आहे. पाट्यांपेक्षा खूप जास्त परवडतो. पाट्या ह्या तुटतात, 1,00,000 रुपये 2 लाख रुपये जास्त लागतील. पण जर ज्यांना हायटेक फार्मिंग करायची आहे, ज्यांना इंटेन्सिव्ह फार्मिंग करायची आहे आणि ज्याला पैसा कमवायचा आहे, इझी मनी ज्याला म्हणतो आपण, शेळीपालन हा इझी म्हणून आपण एक प्रकार पकडूया आता, तर त्यांनी हा शेड नक्की बनवावा. तुम्हाला नक्कीच या शेडाचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा, कारण इन्स्टावरती असेच खूप काही डिटेल्स येतील. शेडी कशी घ्यायची, आपल्या एरियानुसार शेडी कोणती चांगली आहे, हमखास तर भंडारा जिल्ह्यातल्या लोकांनी पाहावा, कारण भंडारा जिल्ह्यामध्ये फार्म्स खूप कमी आहेत. ज्यांना टाकायची इच्छा आहे शेडचा व्हिडिओ, शेडीचा व्हिडिओ, आताच नुकतंच आपल्याकडे डॉक्टर पाठक साहेब येऊन गेले, तर शेडी पालनाच्या चाऱ्यासाठी त्यांनी मला खूप चांगला गायडन्स केला. आणि आपण 5 एकरामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करत असून आपल्या भंडारा जिल्ह्यात जो चारा उपलब्ध नाही, जो शेडींसाठी सर्वात फायदेशीर चारा आहे आणि ज्या चाऱ्याची गरज आहे त्या चाऱ्याची आपण लागवड करणार आहोत. जर माझ्यासोबत कोणी शेडी पालन सुरू करत असणार तर मी जो चारा लावतो तो माझ्यासोबतच तुम्ही लावा, म्हणजे तुमच्याकडे 4 महिन्यात एवढा चांगला चारा उपलब्ध येईल की तुम्हाला जो कॉन्सन्ट्रेट पीठ टाकावं लागतं, गहू मका, तुम्हाला जो कुटार लागतो त्याचीही गरज पडणार नाही. आणि त्या प्रत्येका चाराचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असेल की तुम्ही चारा किती टाकला, तुम्हाला त्या चाऱ्यातनं प्रोटीन किती भेटला, फॅट किती भेटला व तुम्हाला त्या चाऱ्याचा फायदा किती झाला, हे आपण सोबत शिकूया. माझं पण करण्यापेक्षा माझ्या सोबत करा, फायदाच राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.